अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे जोरदार प्रत्युत्तर. इराणचे इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू आलेले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले इराणकडून करण्यात आलेले आहेत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू आले. इस्रायल आणि इराणच्या आता या संघर्षामध्ये आता अमेरिकेने एंट्री घेतलेली आहे. आता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचं प्रत्युत्तर. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू आलेत. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले इराणकडून करण्यात आलेत. इराणने आता शांततेचा मार्ग स्वीकारावा असा सल्ला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मात्र इराण आता या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतोय. इराणकडून आता जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत. तर इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजलेले आहे. इस्रायलच्या या ठिकाणी काही भागांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत. निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहे. सर, आपण पाहतो या ठिकाणी इराण इस्रायलच्या या संघर्षामध्ये आता अमेरिकेने एंट्री घेतली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मात्र इराण आक्रमक पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांततेचा मार्ग स्वीकारावा असा सल्ला दिल्यानंतर आता इराण मात्र या ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर करताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले इस्रायलमध्ये. अगदी बरोबर आहे मॅडम, हे होणारच होतं. कारण इराणला सुद्धा आपलं इज्जत राखायची आहे, ज्याला इंग्लिशमध्ये फेस सेव्हिंग म्हणतात, ते करायचं आहे. इराणच्या अण्वस्त्र युद्धाची खुमखुमी संपलेली आहे किंवा अमेरिकेने बर्बाद केलेली आहे, पण त्याच्याकडे अजून 3.5 ते 3,500 मिसाईल्स उरलेली आहेत. शांत वार्ता करायच्या आधी इस्रायलचं जितकं काही नुकसान करता येईल तितकं तो करेल. कारण इस्रायलची एरो 1, एरो 3 आणि थार सिस्टीम काम करते आहे, पण त्यांचे जे आयर्न डोम आहे, म्हणजे साधारण 50 ते 100 किलोमीटरवर मारा करणारे मिसाईल्सवर किंवा ड्रोन किंवा एअरक्राफ्टवर, ते जे त्यांचं आयर्न डोम मिसाईल सिस्टीम आहे ती त्यांची डिप्लीट झालेली आहे. जेमतेम 7-8 दिवसाची राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना हे करायचं आहे की जिथे हल्ले होतात आहेत, जर इम्पॉर्टंट याच्यावर हल्ला झाला तर ते त्याला डिस्ट्रॉय करतील मिसाईलला हवेमध्ये. आणि जर ते साध्या नागरी वस्तीवर पडणार असतील, जिथे नुसती हानी होईल आहे, जे घरं पडतील तिथे ते पडू देतील. कारण लोक ऑलरेडी बंकर्समध्ये खालच्या तळघरांमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तेवढं आता इस्रायलला करावं लागेल जोपर्यंत इराण शांती वार्तेला तयार होणार नाही. जी अभय सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण पाहतो इस्रायलच्या अनेक ठिकाणी या ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आलेले आहेत. जोरदार प्रत्युत्तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून देण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.